श्री स्वामी समर्थ. माझ्या आयुष्यातील आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या छोट्या बहिणीला आलेला स्वामींचा अनुभव आणि छोटा आणि तितकाच गोड असा अनुभव मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. असं म्हणतात ना, जिथे मनोभावे स्वामींची पूजा केली जाते, मनोभावे स्वामींची आराधना केली जाते, तिथे स्वामी माऊली आपल्याला कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये दर्शन देतातच. मग ते कोणाला एखाद्या चपातीवरती असो किंवा कोणाला दिव्यामध्ये असो किंवा रस्त्यावरती गाडी चालू आहे तेव्हा गाडीमध्ये आपल्याला स्वामी माऊली दिसतात. म्हणजे कुठे ना कुठे तरी आपल्याला स्वामी माऊली दिसतात आणि ते वेळोवेळी सांगत असतात का, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, खंबीरपणे उभा. तिचे नाव प्रणाली चास्कर आहे आणि ती किचनमध्ये स्वयंपाक करत होती. बेसन पिठाचे घावणे काढीत होती. तर बेसन पिठाचे घावणे काढून झाले होते आणि शेवटला थोडं पीठ राहिलं होतं. मग ते फेकून द्यायचं, तर तिने असंच तव्यावरती ओतलं. तर त्याचे असे स्वामी माऊली तयार झालेले तिला दिसले. तिचा आनंद गगनात मावेना. आपण स्वामींच्या प्रचितीची, स्वामींच्या आशीर्वादाची वाट पाहत असतो. पण स्वामी माऊली कुठं आपल्याला दिसतील, कुठं आपल्याला त्यांना पाहावंसं वाटतं, त्यांची प्रचिती पाहावं वाटते. हे प्रत्येक भक्त, स्वामी भक्त हा तरसत असतो. अगदी मी सुद्धा तरसत असते का मी पूजेला बसले, कधी स्वामी माऊली त्यांच्या डोक्यावरून फूल पाडतील खाली आणि मग मी समजीन का हा स्वामी माऊली आहेत, आपल्याला पाहतात, आपल्या घरामध्ये आहे. मग तो आनंद, आपल्याला जो आनंद असतो तो गगनात मावेनासा आनंद असतो. तुमच्याही सोबत असंच होत असेल मला माहिती आहे, कारण प्रत्येक स्वामी भक्तांना कुठे ना कुठे कोणते ना कोणते अनुभव येतच असतात. आणि तिला पण असंच झालं. तिचा आनंद गगनात मावेना. तिने मला सांगितलं का, ताई माझा पण अनुभव तू शेअर कर. आणि असं म्हणतात ना, स्वामी माऊली हे कुठे ना कुठे तरी आपल्याला दिसतातच आणि म्हणतात का, तू भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तू लढ खंबीरपणे, मी तुझ्या पाठीशी आहे. तर इतकंच माझं एवढंच म्हणणं आहे का, बाकी मी काही बोलू शकत नाही. तिचा आनंद पण खूप. आणि तिचा अजून एक अनुभव आहे, तोही मी तुमच्याशी लवकरच शेअर करेन. तिचा असा अनुभव, तिचं असं म्हणणं आहे का, तिचा अजून एक अनुभव आहे. तिने आमच्या भावाचं दुकान व्हावं म्हणून, आमच्यापेक्षा लहान आहे तो, म्हणजे आम्ही तिघी बहिणी आहोत आणि 3 नंबरचा तो आहे. आणि जी मी बोलले आता, ज्या बहिणीचा अनुभव तुम्हाला शेअर केला, ती सगळ्यात छोटी आहे आमच्यामध्ये. तर आमच्या भावाचं दुकान व्हावं म्हणून तिने सेवा केली होती स्वामींची. ती सेवा म्हणतात ना, जर काही प्रॉब्लेम असेल स्वामींच्या मनातसुद्धा जर नसेल ना, तर स्वामी माऊलीच्या इच्छा विरोधात कोणी सेवासुद्धा करू शकत नाही, कोणी त्यांचं नावसुद्धा घेऊ शकत नाही. परंतु त्यांची कृपा आहे आमच्यावरती. आणि तिने त्याच्या दुकानासाठी, त्याचं स्वतःचं दुकान व्हावं म्हणून तिने सेवा केली होती. ती सेवा त्यांनी करून घेतली तिच्याकडनं, स्वामी माऊलीने करून घेतली तिच्याकडनं. आणि भावाचं आता स्वतःचं दुकान आहे, तो आता सध्या सेटल आहे, त्याचं छान चाललं आहे, तो पण स्वामी भक्त आहे. आणि तिने कोणती सेवा केली होती ही जर माहिती तुम्हाला पाहिजे नसेल, ती सेवा जर तुम्हाला पाहिजे नसेल, तर मी तुम्हाला नक्की सांगेन. प्लीज मला कमेंट करा. चला, बाय बाय. श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच नवीन अनुभवासोबत.